हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आहे सायन्स टीचर परमेश्वर सुतार. सर्वप्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 सब्जेक्ट सायन्स याच्यामधील चॅप्टर नंबर 7 ज्याचं की नाव आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स या पाठाविषयी शिकणार. Before to start, let me clear you. I have made this video for the students of semi-medium as well as for the students of English medium. सेमी आणि इंग्लिश माध्यमाचे दोन्हीही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहून या पाठाच्या संकल्पना स्पष्ट करून घेऊ शकतात. So exactly when we are starting the chapter, I would like to give you some information about this chapter. That what is the exactly meaning of metals and non-metals? The very simple. I will give you two examples of metals from our day-to-day life. आयर्न हा एक मेटल आहे, सगळ्यांना माहीत आहे. गोल्ड हा एक मेटल आहे जो की आपल्या दररोजच्या जीवनामध्ये असतो. ओर्नामेंट्स बनवण्यासाठी गोल्ड वापरलं जातं. इन केस ऑफ नॉन मेटल, जनरली वी थिंक दॅट द वूड इज देअर, द प्लास्टिक इज देअर. विथ दॅट वी हॅव टू थिंक अबाउट द सल्फर इज देअर, एक्सेट्रा, कार्बन इज देअर, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता मेटल्स आणि नॉन मेटल्स बेसिकली तुम्हाला कळल्याच्या नंतर या पाठामध्ये नेमकं शिकायचं काय. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, what are the physical properties of non-metals. याच्याही सोबत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मेटल्स आणि नॉन मेटल सोबत मेटॉलाइट्स काय असतात. यानंतर what are the chemical properties of metals, what are the chemical properties of non-metals. After that we have to think about what are the uses of metal, what are the uses of non-metal, and the most important 2 points that we are going to discuss in this chapter, that what is the process of corrosion and what are the अलॉईज. अशा इंटरेस्टिंग पॉईंटनं हा चॅप्टर या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा मी विद्यार्थ्यांना सांगणार आहे, या चॅप्टरचे मी सिरियलनं व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ 1, व्हिडिओ 2, व्हिडिओ 3, व्हिडिओ 4 लाईक दॅट. तर आपण एका व्हिडिओनंतर सेकंड व्हिडिओसाठी वाट पाहायची आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. सो लेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग द चॅप्टर नंबर 7, दॅट इज मेटल्स अँड नॉन मेटल्स. So dear students, when you're talking about the metals and non-metals, you can go through the textbook that you will find here. The first question is here, that can you recall? I am talking about this one. In this can you recall, you have to think about what are the three types in which the elements are generally classified. The three types in which the elements are generally classified. The answer is known to you all, maybe the metals, non-metals and the metallites. Okay, then we have to think about the second question. What are the metals and non-metals that we use in everyday life? ॲट द स्टार्ट मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठले मेटल्स आणि नॉन मेटल्स असतात त्याचा आपल्याला विचार करायचा. ॲज आय टोल्ड यू, द आयर्न इज कॉमन वन, द गोल्ड इज कॉमन वन, सिल्वर इज कॉमन वन, देन कॉपर इज कॉमन वन. अगेन व्हॉट आर द नॉन मेटल्स, दॅट वूड इज देअर, प्लास्टिक इज देअर, अगेन कार्बन इज देअर. आता कार्बन डिफरंट फॉर्ममध्ये असतो, दॅट कोल इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म ऑफ कार्बन, वॉट एव्हर. तर एक्झॅक्टली आपल्याला शिकायचं काय, ऑल ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स इन द वर्ल्ड आर मेड फ्रॉम द एलिमेंट्स, कंपाऊंड्स ऑर दॅट मिक्सचर. म्हणजे सगळेच जे काही मटेरियल्स आहेत, ऑब्जेक्ट आहेत आपल्या भोवती घडलेले, ते एकतरी कशापासून बनलेले आहेत, एलिमेंट्सपासून, कंपाऊंड्सपासून, किंवा त्यांचे जे काही मिक्सचर्स आहेत त्याच्यापासून ते बनलेले आहेत. याचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. अँड दॅट्स वाय ॲज आय टोल्ड यू, द आन्सर विच आय हॅव गिवन यू हिअर, द एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू 3 पार्ट्स, दॅट इज द मेटल, then non-metal, and at last we have to think about the metallites. So without wasting time, we will start the first point from the chapter, and that is the metals. You can see here I'm talking about this point which is called as metals. So when we are talking about the metals, we have to think about the gold, silver, iron, copper, aluminum, magnesium, calcium, sodium, platinum are few metals. Actually भरपूर metals आपण वापरतो. What is the specialty of these metals? त्यांना लस्टर असतं, हे आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे. दे आर हार्ड इन नेचर, त्यांच्यापासून वायर बनवता येते, शीट बनवता येते. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इट इज जनरल अँड नोन टू यू ऑल. तर याच गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आता सायंटिफिकली करायचा आहे. फॉर दॅट द फर्स्ट पॉईंट इज हिअर, व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हा पॉईंट मी आधी तुम्हाला इथे क्लिअर करतो. आय एम टॉकिंग अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. In that again you have to think about what is the first property. The first property is physical state. आता आपण जेव्हा फिजिकल स्टेट म्हणतो, स्टेट्स म्हटल्यानंतर 3 गोष्टी आपल्या लक्षात येतात. कुठल्या कुठल्या हो? येस, यू आर करेक्ट. सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस.
मग आता जे मेटल्स असतात जसं की आयर्न आहे, गोल्ड आहे, हे कुठल्या स्टेटमध्ये असतं? येस, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. ऑलवेज द ऑल मेटल्स आर इन अ सॉलिड स्टेट. यू करेक्ट. बट हिअर यू हॅव टू थिंक अबाउट under ordinary temperature the all metals found in a solid state, but some metals are there which are called as exception, important word आहे, and they found in liquid state. कोणते दोन एक्झाम्पल्स आहेत त्याचे? द टू एक्झाम्पल्स आर हिअर. द फर्स्ट वन इज मर्क्युरी अँड द नेक्स्ट वन इज गॅलियम. हे दोन असे मेटल आहेत जे की सॉलिड स्टेटमध्ये न राहता दे फाउंड इन अ लिक्विड स्टेट. होप यू आर गेटिंग. तिथं खाली उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तर तुम्ही पाहता डॉक्टराकडे जी मशीन असते ज्याला की प्रेशर गेज टू मेजर द ब्लड प्रेशर असं आपण म्हणतो. आता डे बाय डे ते ॲनालॉगकडनं मग त्यानंतर आपण डिजिटल होत चालेल. पण आधीचे जे होते त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आय एम टॉकिंग अबाउट विच इज रिटन हिअर. हॅव यू सीन डॉक्टर्स प्रेशर गेज? हे आहे ना, डॉक्टरकडे असतं ज्याच्याद्वारे ते ब्लड प्रेशर मोजतात. त्याच्यामध्ये बाळांनो पारा यूज केलेला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये मर्क्युरी यूज केलेलं असतं आणि त्यानुसार ती मशीन वर्क करत असते. म्हणजे मर्क्युरी इज इन लिक्विड फॉर्म. दॅट आय वॉन्ट टू टेल यू. द फर्स्ट प्रॉपर्टी, द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल इज दॅट they found in a solid state, but some exception are there, that is the mercury and gallium. Exception म्हणजे अपवाद असं आपण लक्षात घ्या. After that we have to think about the next property, that is we are talking about the luster. That means या ठिकाणी तुम्ही हा पॉईंट पाहू शकताय. जिथं की तुम्हाला लस्टर दिसून येत आहे. मी या सेकंड पॉईंटबद्दल बोलते. आता याच्यामध्ये सिम्पल आहे. लस्टर म्हणजे चकाकी. कुठलाही एक मेटल घ्या, त्याला तुम्ही रब करा, त्याला कट करा. जर लाईट रेस त्याच्यावरती पडले तर ते रिफ्लेक्ट होतात. काय म्हणायचं मला? टेक अ कॉपर वेसल ॲट युअर होम अँड व्हॉट इज आस्क्ड हिअर टू स्क्रब देम विथ अ लेमन अँड रिन्स विथ वॉटर. लेमननं त्याला स्क्रब करा म्हणजे घासायचं आहे असं आपण लक्षात घेऊया. रब करायचं आणि त्याला रिन्स म्हणजे काय धुवून काढायचं आहे. व्हॉट यू विल फाईंड आफ्टर अँड बिफोर क्लिनिंग. बिफोर क्लिनिंग इट वॉज नॉट टू शायनी, राईट ना? बट आफ्टर क्लिनिंग इट इज टू मच शायनी. आधी ते इतकं चकाकी त्याला नव्हती, पण आता धुल्यानंतर त्याला क्लीन केल्यानंतर त्याला चकाकी आलेली आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट लस्टर? द लाईट रेज आर फॉलिंग ऑन इट अँड दे गेटिंग रिफ्लेक्टेड अँड दॅट्स वाय वी आर फीलिंग ऑर वी आर गेटिंग दॅट द मेटल इज showing the property luster. So generally the all metals are lustrous. हे आपण पहिल्यांदा इथं लक्षामध्ये घ्यायचं आहे. ओके. आफ्टर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट द थर्ड प्रॉपर्टी अँड दॅट इज नथिंग बट द हार्डनेस. सिम्पल आहे. ऑल मेटल्स आर स्ट्रॉंग इन नेचर, दे आर हार्ड इन नेचर. आता हार्डच्या अपोजिटचा वर्ड तुम्हाला आधी कळला पाहिजे बघा. हार्ड नसणारे जे कोणी आहेत ना, दे आर कॉल्ड ॲज ब्रिटल. ज्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? ठिसूळ. लाकूड हे ठिसूळ असतं है ना, नॉन मेटल्स हे ठिसूळ असतात, पण मेटल्स हे कसे असतात? दे आर हार्ड इन नेचर. हे दोन ऑपोजिट वर्ड आहेत ना, हे तुम्ही लक्षात घ्या. सो द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दॅट द प्रॉपर्टी नंबर 3 इज हार्डनेस. जनरली metals are hard, not soft, but again there are exceptions. Two exceptions are there. The first one is sodium and the second one is potassium. आणखीन काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहू शकतो किंवा असू शकतात. पण बेसिकली सोडियम आणि पोटॅशियम हे असे दोन मेटल्स आहेत जे की सॉफ्ट इन नेचर आहेत. दे आर नॉट हार्ड इन नेचर. मग तुम्ही म्हणाल सर सोडियम आणि पोटॅशियम सॉफ्ट आहेत तर ते मेटल कसे किंवा मेटलच्या प्रॉपर्टीज काय? तर इथं शब्द मी तुम्हाला जो वारंवार सांगतोय दॅट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. दॅट वर्ड इज एक्सेप्शन. दॅट मीन्स अपवाद. आपण बऱ्याचशा गोष्टीला अपवाद पाहत असतो, तर हे सुद्धा इथं अपवाद आहेत. म्हणजे 3 प्रॉपर्टी आपण पाहिल्या, 2 प्रॉपर्टीमध्ये अपवाद निघालेले आहेत. जसं की आपण पहिल्या प्रॉपर्टीमध्ये अपवाद पाहिला, मर्क्युरी लिक्विड स्टेटमध्ये आहे फिजिकल स्टेटमध्ये, आणि थर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे what we have seen in case of third, that they are hard in nature but the potassium and sodium is soft in nature. Okay, after that we have to go through the next property that I am talking about, the very interesting ductility. When we are talking about the ductility, you have to remember the ductility is nothing but the metal can be converted into the wire. That is the ductility. How interesting. The property of a metal by which it get converted into the wire is called as ductility. So simple. सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की ज्याच्यापासून आपण म्हणजे वायर काढू शकतो आहे ना, स्ट्रिंग काढू शकतो, त्याला आपण काय म्हणू एक्झॅक्टली? डक्टिलिटी ही प्रॉपर्टी. म्हणजे आपण लाकडापासून तर वायर नाही काढू शकणार. हा ठीक आहे. आता काही बाबतीमध्ये ते साल काढून आपण काढू शकतो. जनरली इफ आय एम गिविंग अ वूड ब्लॉक, इज इट पॉसिबल टू ड्रॉ द वायर फ्रॉम इट? नो, इट्स नॉट पॉसिबल. बट फ्रॉम अ मेटल बाय हिटिंग इट यू कॅन ड्रॉ अ वायर. द ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर दॅट इफ यू आर गोइंग टू द गोल्ड स्मिथ. काय होतं गोल्ड स्मिथकडे? म्हणजे आपण सोनाराकडे जातो तर आपल्याला लक्षात येतं की तो वायर काढतो. कसं काढतो? A metal is pulled through a hole and its wire is formed.
म्हणजे त्या मेटलला होलमधनं पूल केलं जातं, खेचलं जातं आणि त्याच्यापासून वायर तयार आहे. सो धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. नाव नंबर 5th प्रॉपर्टी इज हिअर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट मलियाबिलिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मलियाबिलिटी? जर आपण लोखंडाचा एखादा भाग घेतलाय, एखादा ठोकळा घेतलाय आणि त्याला जर आपण गरम करून हातोडीनं हॅमर केलं, what will happen after the hammering? You will find that it will get converted into the sheet. What is the meaning of sheet? त्याला पत्र्यामध्ये आपल्याला रूपांतरित करता येतं. इट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ वुडन ब्लॉक. इफ यू आर ट्राइंग टू कन्वर्ट द वुडन ब्लॉक इन टू द शीट, इट्स डेफिनेटली नॉट पॉसिबल. But you can convert the metallic block into the sheet. What I mean to say that the metals can be converted into the sheet, and such property is called as बोले तो malleability. नक्कीच हाही पॉईंट तुमच्या लक्षात आलेला असेल. देन वी हॅव टू थिंक अबाउट विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, दॅट इज द कंडक्शन ऑफ हीट. यस, डेफिनेटली द ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. घरामध्ये आपण भांडं वापरतो, गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे, भांड्यामध्ये काहीतरी तुम्ही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहात. वी आर हिटिंग ॲट द बॉटम ऑफ दॅट वेसल, अँड इफ यू आर टचिंग टू द साईड एरिया ऑफ दॅट मेटॅलिक वेसल, यू विल फाईंड, आपण वरती जरी टच केला त्याच्या बाजूच्या भागाला, तर आपल्याला ते गरम लागतं. इट हर्ट्स अस, ते आपल्याला पोळतं. याचा अर्थ काय झाला आहे? द हीट इज ट्रान्सफर्ड, ओके, फ्रॉम द बॉटम पार्ट टू द अप्पर पार्ट, ब्रीम पार्टपर्यंत त्या ठिकाणी हीट येणार आहे. म्हणजे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट, आणि त्याच्यामुळेच आपण त्याचा वेसल्समध्ये उपयोग करतोय अन्न शिजवण्यासाठी, एक्सेट्रा एक्सेट्रा. दॅट मीन्स व्हॉट आय वॉन्ट टू कन्क्लूड, द मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. द कॉमन एक्झाम्पल्स आर सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, then we have to think about what about the conduction of electricity. Definitely the all metals are good conductor of electricity. आपल्या घरामध्ये बाळांनो जी वायर असते ना, ती कॉपरपासून बनलेली असते. आता कॉपर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, ज्याचा सिम्बॉल मी काय लिहिला आहे, Cu. कॉपर इज वन ऑफ द मेटल विच इज युज्ड फॉर द कॅरिंग ऑफ करंट. घरामध्ये जे वायर्स असतात ना, एखादी वायर घेऊन त्याचं कवर काढून पहा, यू विल फाइंड मध्ये काय, देर इज अ कॉपर वायर. दॅट मीन्स याच्यावर आपण सांगू शकतो द ऑल मेटल्स आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अगेन द एक्सेप्शन इज हिअर, अँड दॅट एक्सेप्शन इज, आय विल शो यू हिअर दॅट द लीड इज दॅट. जे की एक्सेप्शन आहे, इट इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ हीट ॲज वेल एज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, आफ्टर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट द नेक्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज द डेन्सिटी. आता डेन्सिटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेन्सिटी? त्याचा मराठीमध्ये अर्थ असतो बाळांनो, घनता. आता बघा, डेन्सिटीवर आपण आधी काय लक्षात घेतलं पाहिजे, ज्याची घनता जास्त तो पदार्थ पाण्यामध्ये बुडतो, सिंक होतो, आणि ज्याची घनता कमी तो पाण्यावरती तरंगतो. हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. जनरली द ऑल मेटल्स आर हॅव्हिंग द गुड डेन्सिटी, दे आर हॅव्हिंग द हाय डेन्सिटी. लोखंडाचा जर आपण गोळा घेतला आणि पाण्यामध्ये टाकला, 100% इट विल सिंक इन टू इट, इज इट? मग आता जर हा बुडणार असेल तर त्याची डेन्सिटी जास्त आहे. ऑल मेटल्स आर हॅव्हिंग द हायर डेन्सिटी. जनरली आपण पाहतो सगळेच मेटल्स पाण्यामध्ये बुडतात. बट अगेन देर इज अ एक्सेप्शन, दॅट इन केस ऑफ, आय विल शो यू हिअर, दॅट सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर द एक्सेप्शन. सोडियममध्ये पाण्यामध्ये बुडत नाही, पोटॅशियम पाण्यामध्ये बुडत नाही, लिथियम पाण्यामध्ये बुडत नाही. मग हे सगळे काय आहेत बाळांनो? दीज आर द एक्सेप्शन. हे आपण लक्षामध्ये घेऊया. ओके, आफ्टर द डेन्सिटी वी हॅव टू थिंक अबाउट नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द मेल्टिंग पॉईंट अँड द बॉइलिंग पॉईंट. आय एम टॉकिंग अबाउट दिस पॉईंट. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर पहिल्यांदा प्रश्न येतो, सर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेल्टिंग पॉईंट, असं तुम्ही म्हणू शकता, आहे की नाही? तर बघा, मी सांगून टाकतो डेफिनेशन, इथं नसेल कदाचित. The temperature at which the substance starts to melt is called as melting point. How interesting and simple. Very nice. Is it? Chala. Similarly, we have to think about what is the boiling point. The temperature at which the liquid starts to boil or any substance starts to boil, that is called as boiling point. दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले. मग मेटल्सचा जर विचार केला, मेटल्सला आपल्याला काय करायचं आहे आता? वी वॉन्ट टू मेल्ट द मेटल, है ना? आपल्याला जर मेटलला काय करायचं आहे? मेल्ट करायचं. मग मेल्ट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? डेफिनेटली आपल्याला हाय टेम्परेचर त्या ठिकाणी लागणार आहे. याचा अर्थ काय? मेटलला मेल्ट करण्यासाठी लागणारी जी हीट आहे ती जास्त आहे, म्हणजे जनरली द मेल्टिंग पॉईंट ऑफ मेटल इज हाय, असं आपण सांगू शकतो. सिमिलरली व्हॉट अबाउट द बॉइलिंग पॉईंट? द बॉइलिंग पॉईंट ऑल्सो ऑफ द ऑल मेटल्स इज टू मच हाय, असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट वी हॅव टू थिंक अबाउट अगेन, इज देअर एनी एक्सेप्शन? येस, देअर इज एक्सेप्शन. What are that exceptions? The exceptions are, there we have to think about the mercury, gallium, sodium and potassium. After this very interesting point, the last property, that is the property number 10 of the metal, and that is nothing but the sonority.
आता थोडंसं शब्द नवीन तुम्हाला वाटेल, पण सगळ्यांना माहीत आहे. आपण जेव्हा मेटलवरती हॅमर करतो, आपण जेव्हा मेटलला स्ट्राईक करतो, है ना? आता बघा, आपण घरामध्ये एखादी थाळी आहे आणि थाळीवरती दुसऱ्या एका मेटलनं आपण काय करतोय, त्याच्यावरती हॅमर करतोय लहान लेकराला खेळवताना एक्सेट्रा. इट विल प्रोड्यूस अ स्पेसिफिक टाइप ऑफ अ साउंड, and that sound is not going to be produced with the help of wooden block, is it? If you are hammering on a plastic part, it will not produce the sound, but if you are hammering on the metallic part, definitely it will produce the sound. So whatever the sound is produced due to the striking on the metals, such property of the metal is called as sonority. डेफिनेटली तुम्हाला नंतर नोट्स काढायचे आहेत. त्या नोट्सवरनं तुम्हाला हे सगळं समजायला आणखीन सोपं जाणार आहे. दिस प्रॉपर्टी इज ऑल्सो कॉल्ड ॲज, असं आपण म्हणूया, इट इज नोन ॲज मेटल्स आर सोनोरस, असं आपण म्हणूया, बिकॉज दे प्रोड्युसेस साऊंड ऑन अ स्ट्रायकिंग. सो डिअर स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ व्हॉट वी हॅव सीन, इन दिस व्हिडिओ वी हॅव सीन, परत एकदा आपण पाहूया. वी हॅव स्टार्टेड द चॅप्टर नंबर 7, मेटल्स अँड नॉन मेटल्स, इज इट? आपण हा पाठ पाहत असताना लक्षात घेतलं आहे की मेटल्स म्हणजे नेमकं काय असतात, इथं आपण पाहिलं. देन वी हॅव सीन अबाउट what are the exactly physical properties. 10 properties are there. Number 1 is we have to think about the physical state. Second, we have to think about luster. Third, we have to think about hardness, and then we have seen about the fourth property, ductility. Fifth is malleability. Then we have seen about sixth property, that is the conduction of heat. And then we have seen 7th, conduction of electricity. 8th, the density. Then we have seen melting point and boiling point, and at last we have seen the sonority. तर या 10 प्रॉपर्टीचा अभ्यास करा, नोट्स काढा. याच्या पुढचा व्हिडिओ प्रॉपरली मी सेमी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी शेअर करणार आहे. व्हिडिओमध्ये मी उल्लेख करणार आहे व्हिडिओ 1, व्हिडिओ 2. अकॉर्डिंगली तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळण्यासाठी मी प्रयत्न करीन. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट पिरियड. टिल देन, बाय, टाटा अँड सी यू. थँक यू.